नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नवीन कुरडई तर करतो, पण मागच्या वर्षीच्या कुरडईचं काय करायचं? नवीन पापड तर करतो, पण हे मागच्या वर्षीचे पापड यांचं काय करायचं? चला तर मग सांगते, ही मागच्या वर्षीचे पापड आणि कुरडईचं काय करते ते. आता इथे कुरडई घेतली मी. माझ्या मागच्या वर्षीच्या 12 कुरडया उरल्या होत्या. त्या एका पाण्यात मी भिजत घालते. पाणी थंडच घेतलं होतं, गरम पाणी घेतलं नाही आहे. आणि त्या आपल्याला 1 तासभर पाण्यात भिजत घालायच्या आहे. आपल्या इथे कुरडई भिजतात तोवर मी इथे अर्धी कैरी घेतली आहे. त्यात मीठ, हळद घालून ते टॉस करून घेतलं. तोंडी लावायला ही कैरी खूप छान लागते आणि आता उन्हाळ्यात कैरी सहज मिळते. तर तुम्ही पण असे कैरीचे वेगवेगळे प्रकार करून खात जा. आणि इथे पोळींचं पीठ पण मळून घेतलं. कढईत तेल गरम करत ठेवलं आणि तुमच्याकडे जे जे पापड उरले असतील ते सगळे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पापडचा भुगा असेल तोही तळून घ्यायचा. आता माझा पापडचा भुगा काही उरलेला नव्हता. हे कढईत तुम्हाला दाखवले ना, एवढेच पापड उरले होते. यात तांदूळाचे पापड, चिकाचे पापड, नागलीचे पापड होते. तेवढे पापड सगळे तळून घेतले. हे पापड तळून झाल्यानंतर त्याचा आपल्याला असा छान बारीक भुगा तयार करायचा आहे. म्हणजे पापडाची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता इथे पापडाचा भुगा झाल्यानंतर यात 2 चमचे शेंगदाण्याची चटणी ॲड केली, 2 चमचे तिळाची चटणी ॲड केली, 1 चमचा आपलं नॉर्मल लाल तिखट असतं ते ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं, कारण की पापडांमध्ये पण मीठ असतं. हे व्यवस्थित मिक्स करून यात कोथिंबीर ॲड केली. तुम्हाला वरून तेल आवडत असेल तर तुम्ही तेल टाकून ही पापडची चटणी एन्जॉय करू शकतात. आता जे तळलेलं तेल होतं ना, त्यातलं थोडं तेल बाजूला काढून ठेवलं आणि 1 मोठा पळी तेल कढईत राहू दिलं. त्यात जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेले 2 कांदे ॲड केले. कांदे लवकर परतण्यासाठी यातच मी मीठ पण ॲड केलं. कांदा परतवून झाला की त्यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, हळद ॲड केली आणि आपली कुरडई छान भिजली होती ती या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची. यावर बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत एकदा परतवून घेतलं आणि 5 मिनटासाठी वाफेवर आपल्याला ही कुरडईची तार शिजवून घ्यायची आहे. आम्ही या भाजीला कुरडईचा भुगा असं म्हणतो. तुमच्याकडे पण ही भाजी केली जाते का आणि त्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे मी मस्त गरम गरम पोळ्या करून घेते. उन्हाळ्यात बाहेर भाजीपाला पण मिळत नाही आणि भेटला तर तो खूप महाग असतो. मग अशा वेळेस आपण असे वेगवेगळे पदार्थ घरी ट्राय करू शकतो आणि ते खूप छान टेस्टी लागतात आणि पोट पण भरतं याच्याने. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा. मस्त गरम गरम कुरडईचा भुगा, त्याच्यासोबत पापडाची चटणी, पोळी, तोंडी लावायला कैरी आणि काकडी. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.